पुनश्च दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीच्या अगोदर सर्व सद्भक्तांना नमस्कार करून दुसऱ्या सत्रामध्ये आपण प्रवेश करताय। नारद ब्रह्मदेवाला सांगतो झाले, भगवान शंकराचं यश पाहून अत्यंत पावन मंगलकारक भक्तिवर्धक असं उत्तम आहे। दक्षाच्या यज्ञानंतर शंकर कैलास पर्वतावर परत आले, पण सती वाचून त्यांना करमत नव्हतं। सारखी डोळ्यापुढे सतीची मनोहर मूर्ती नाचू लागली आणि सतीच्या लीला आठवून त्यांना विरह वाढीत होता। काहीच त्यांना असं बरं वाटत नव्हतं। त्यांनी वस्त्रत्याग केला, दिगंबर अवस्थेतच फिरू लागले, पण सती त्यांना भेटली नाही आणि भेटणार तरी कशी। शेवटी ते पुन्हा कैलास पर्वतावर परत आले। मनाला परिश्रमपूर्वक एकाग्र करून त्यांनी समाधी लावली आणि समाधी सुखात ते मग्न झाले। खूप दिवसानंतर समाधीतून ते जागे झाले। नंतर परिश्रम करत ललाटावर श्वेत बिंदू जमा झाले आणि त्यातील एक थेंब गळून भूमीवर पडला। त्याचा एक बालक तयार झाला। त्याला 4 हात होते, त्याचा वर्ण लाल होता, त्याचा बांधा सुंदर आणि घाटदार असा बांधा होता। जन्मताच ते बालक रडू लागलं आणि तेव्हा पृथ्वीनं स्त्री रूप घेऊन त्या बाळाला उचलून घेतलं आणि त्याला ते स्तनपान करत होते। प्रेमानं तिनं त्याचं चुंबन घेतलं, त्याला खेळवू लागली। हे पण सदाशिव हसले आणि म्हणतात की हे पृथ्वी, तू धन्य आहेस। तू या मुलाला घेऊन जा आणि मोठा पराक्रमी आणि तेजस्वी होईल, याचं कोणीही वाकडं करू शकणार नाही। हा मोठा होईल, दानी होईल, गुणी होईल। तू याला घेऊन जा आणि प्रेमानं याचा सांभाळ कर। ती त्याला घेऊन गेली, त्याचं नाव भौम असं ठेवलं। भौमवार काय नाही म्हणतात, मंगळवार। भौम तरुण झाला, काशीला गेला आणि पुष्कळ वर्षापर्यंत त्यानं काशी विश्वेश्वराची सेवा केली आणि विश्वेश्वराच्या कृपेने त्याला ग्रहमंडला स्थान मिळालं। त्याचं नाव आहे मंगळ। मंगळ ग्रह आहे ना। नारद सांगतात, पार्वती 8 वर्षाची झाल्यानंतर शंकरांना तिचा जन्माचा पता लागला आणि त्यांना फार आनंद झाला। आपल्या बरोबर नंदी काही शांत असे गण घेऊन तप करण्याच्या हेतूने हिमालयावर येऊन ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून गंगा निघाली। त्या स्थळी ते आले, ते मुक्काम केला आणि निग्रहपूर्वक तपश्चर्या करू लागले आणि त्याचबरोबर नंदी आणि इतर गणही तपाला बसले। ही गोष्ट हिमवंताला कळली आणि कळता बरोबर म्हणजे अनुचरांना घेऊन विश्वनाथांच्या भेटीला आला आणि म्हणतोय की हे शिव शंभो, मला आपली सेवा करण्याची संधी देऊन मला उपकृत करावं। भगवंतांनी मधुर मंद आणि स्मित असं केला आणि म्हणतात की हे पर्वत म्हणजे पर्वतेश्वरा, हिमवंता, आम्ही तुमच्या या पवित्र या भूभागात तप करण्यासाठी आलो आणि तुम्ही एकच काम करा। कोणतं? इकडे कोणाला फिरू देऊ नका। तुम्ही राजे आहात, अतिथ्याशील आहात, तपस्वी, ऋषिमुनी, देवता, राक्षस, महात्मे याचे आश्रयदाते आहात, पुण्यशील आहात, परोपकारी आहात। आम्ही पवित्र भूमीतच तप करणार आहोत। भगवान थांबले थोडेसे
मग हसत हसत भगवान म्हणतात आम्ही तुमच्यावर आश्रम म्हणजे आम्ही तुमच्याच आश्रमाला आलो आहे, आमचं तप काही विघ्न न येता शेवटात जाईल एवढंच करा. गिरीश्रेष्ठ घरी आले आणि त्यांनी गंगा अवतरण भूमीत जाण्याची सर्वांना मनाई केली. आज्ञेचं पालन न करणाऱ्याला कडक शासन होईल असं त्यांनी जाहीर केलं. भगवंताचं तप निर्विघ्नपणे मोठ्या आनंदात चाललं, जिकडे कोणीही फिरकत नव्हतं. एक दिवस हिमवंत पुष्कळ फुलं घेतले, फळं घेतले आणि पुष्कळ फुलं घेऊन आपल्या मुला मुलीसही शिवांच्या भेटी करता निघाले. आणि शिव ध्यान मग्न बसलेले होते, ध्यानास्थ बसले होते. राजांनी फुलं फळं व त्याच्या सेवेसाठी पार्वतीला तेथे ठेवून हात जोडून नम्रतेने म्हटलं, देवा आपली सेवा करावी. आमच्या पार्वतीची फार इच्छा होती. आपल्या कृपेने तिच्या भाग्याने ती संधी कामधेनुप्रमाणे आपल्या रूपानं आहे ती चालवून आली. तिच्या सेवेचा शिकार व्हा. भगवंतानं डोळे किलकिले करून पार्वतीकडे पाहिलं आणि पुन्हा डोळे बंद केले. किलकिले डोळे केले म्हटलं म्हणजे असं बारीक डोळे उघडले आणि पार्वतीला पाहिलं. हे करुणानिधी शंकरा सदाशिवा, आम्ही आपणाला शरण आलोय, तुम्ही डोळे उघडून माझ्याकडे पहा. मी आपणाला नमस्कार करताय सांब सदाशिवा. आपण सगळ्यांचे दुःख हरते आहात. वेदशास्त्रांनाही आपला महिमा आकलन होत नाही. देवा मी माझ्या कन्येसह आपल्या दर्शनाला आलो, रोज मला येण्याची अनुमती द्या. आणि हे सगळं ऐकल्यानंतर भगवंताने भोलेनाथांनी डोळे उघडले आणि म्हणतात की हवा हिमंता, तू माझ्या दर्शनाकडे प्रतिदिन येऊ शकतोस, प्रत्येक दिवसाला तू माझ्या दर्शनाकरता येऊ शकतो. पण कन्येला घेऊन आपल्या माझं आलं ना तर माझं दर्शन होणार नाही. एकटाय पुरीला नाही आणायचं, एवढंच मात्र लक्षात ठेव म्हणजे झालं. हात जोडून म्हणतायत की महाराज याचं काय कारण, तुम्ही एकटे आणि मुलीला आणू नका. अहो माझी जी मुलगी आहे ना ही सुकन्या आहे, ती का अपात्र आहे का आणायचं नाही तिला. हे पुन्हा हिमंताचं ऐकल्यानंतर पुन्हा शंभू महादेव हसले आणि पुष्कळच्या भ्रष्ट योगी यांची उदाहरणं देऊन त्यांनी म्हणतात की हिमंता ऐक, तुझ्या कन्येकडे पहा, कशी सौंदर्यानं मुसमुसलेली आहे, तिची कटी कशी बारीक आहे, अंगकाठी चवडीच्या शेंगेसारखी चंद्रमुखी सुलक्षणी आहे. ही स्त्री मायारूपी आणि तपहरिणी आहे. तुला माहित आहे ना मी तपस्वी आहे. बारीक लक्ष ऐकून घ्यायचा. काय म्हणतात, तुला माहित आहे ना मी तपस्वी आहे, योगी आहे, सदा मायेपासून दूर राहणार आहे. मग तू प्राज्ञ आहेस, ज्ञानी आहेस, विद्वान आहेस आणि शहाण्याला जास्त सांगणं बरं नाही. शहाण्याला जास्त सांगणं बरं नाही. एवढं बोलून स्तब्ध झालं. हे ऐकलं पार्वतीने आणि पार्वती महादेवाला म्हणतो की योगीराज आपण स्वतः तपस्वी असून आपल्याला असं म्हणता आपण उत्तमता ज्ञानी आहात. आता माझंही थोडस ऐकून घ्या. आपण तपशक्तीच्या बळावरच मोठ्या तपाचं आचरण करीत आहात ना, मग सगळ्या कर्माची शक्ती म्हणजे कोण आहे, प्रकृती आहे ना. सगळ्या कर्माची शक्ती कोण आहे, प्रकृती आहे ना. मग तिच्यामुळे सर्वांची उत्पत्ती, पालन आणि संहार हे कर्म घडतात ना. वेदांताचा भाग आहे, सांगत नाही तुम्हाला, समजून घेत जा कथा.
भगवंता आपण कोण, सूक्ष्म प्रकृती म्हणजे काय याचा विचार करा जरा, आणि प्रकृती वाचून लिंगरूपी महेश्वर कसा संभवेल? या प्रकृतीमुळेच आपण सर्व प्राण्यांना वंदनीय, पूजनीय, चिंतनीय आहात. सर्व गोष्टींचा विचार करून आपण याचं उत्तर द्यावं महादेवा. प्रश्न टाकला महादेवाला. महेश्वर म्हणतात की पार्वती, मी उत्कृष्ट तपाच्या योग्यानेच प्रकृतीचा विनाश करतो, आणि म्हणून तत्वता प्रकृतीहीन अशा शंभरूपात मी वावरत असतो. म्हणून सत्पुरुषानं कधीही प्रकृतीचा संग करू नये, त्यानं प्रकृतीच्या संघाच्या दूर राहिलं पाहिजे. म्हणजे ज्ञानोबारायच्या भाषेत सांगायचं झालं, तुकोबारायच्या भाषेत सांगायचं झालं, असोनी संसारी, असोनी संसारी, नसोनी असावे. संसारात राहा पण संसाराच्या अलिप्तला. ज्ञानोबाराय हरिपाठात म्हणतात, असोनी संसारी जीवय वेग करी, वेदशास्त्र उभारे बाह्य सदा. संसारी असावे पण असोनी नसावे. संसारात राहावं पण विवेकासारखं राहावं. जसं एखाद अग्नी आहे, आपण अग्नीला जर चुलीवरून किंवा अग्नीच्या वर समजा भांडा आहे, त्या भांड्यात दूध तपून राहिलं किंवा गरम एखादी भाजी शिजून राहिली, तर तुम्ही त्या भांड्याला गरम उचलता का? असं उचलून पाव एखाद्या दिवशी काय होते? चटका लागला. मग चटका नाही लागला पाहिजे याच्यासाठी काय वापरा लागते? सांडस वापरा लागते. बरोबर. मग तसंच संसारात राहा लागते. गरज असली तरच संसार करावा, नाही तर संसार करण्याची काही आवश्यकता नाही. जय गजानन. याच्या खाली येत नाही आता. नाही, आपला तर 60 वर्ष झाले तरी बुडाबुडीले सोडत नाही. शास्त्र इथपर्यंत बोलते, एक अपत्य झाल्यानंतर संसाराचं काहीच काम नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की संसारी असावे असोनी नसावे. ओ संसार हा प्रत्येकालाच लागलेला आहे. तुम्हालाच लागला का? संसार तुम्हालाच आहे का? मानवाला, प्रत्येक जीवाला संसार आहे, मुंगीपासून तर मानवापर्यंत आहे ना. जास्त उदाहरण दिलं तर लग्न मांग राहते. लग्नाला जायचं आहे, लग्नाची धूमधाम आहे, मग पुढे 2 महिना आहे, मग सारखा नाही. आताच लावून घेतलं बरं. संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे हो विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ. हो काम क्रोध लोभ शोधे पाठी लागले ओढाळ. स्वानापरी गती झाले अवघे करती हाळ हाळ. हो स्वनापरी गती झाली अवघी करती हाळ हाळ. विठोबाचा धर्म जाग
तर खाल्ल्या जाते का नाही त्यातलं त्याच्याबद्दल त्यातलं याच्यात होते कधी कधी म्हणजे समासारखे शब्द येतात की नाही होते तसं अहो हे काय चांगल्या चांगल्याला हरिपाठ असा भुलवून टाकतात हरिपाठ चांगल्या चांगल्याला भुलवतो कधी कधी काय सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवनिया सुंदर ते ध्यान उभे सिंहासनी दक्षिणेशी उभा लक्ष्मण पण म्हणताना समजा आठवलं सुंदर ते ध्यान उभे सिंहासनी म्हणायच्या अगोदर उभे विटेवरी म्हटला जात शब्द सारखेच आहे हरिपाठात चला ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मुनी अनंत जन्मोनी धन्य होय पण ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मुनी वैकुंठी भुवनी घर केले समजा आता ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मुनी वैकुंठी भुवनी घर केले आणि अनंत जन्मी पुण्य म्हणायच्या ऐवजी केला हरिपाठ पुढं आ होते म्हणजे कसं आहे असं होतंय हा म्हणून शंका घेण्याचं काही कारण नाही आपण का देव नाही किंवा देवाचे बाप नाही होते माणसा बाप त्याच्यानंतर पुढे आधी जप तप कर्म क्रिया नेम धर्म जप तप कर्म हरिवेन धर्म वांगाची भ्रम नाही काय ज्ञानदेवाप्रमाणे आत्मानिदान ज्ञानदेवाप्रमाणे निरुत्थिती विज्ञान शब्द समान आहेत हे म्हणताऐवजी तेच तोटा तिथे एखाद्या असं झालं ह्या धर्म जागो सदैवाचा जेवा परोपकारी जे का परोपकारी नाही आंधळ्या दृष्टीने जो त्याचे नाव त्यांचे नाव मी उच्चारे संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ संसारात म्हणून संसाराला विवेकासारखं धरावं रात्रंदिवस संसारात राहून तळमळ तळमळ करता शेवटी कोणी नाही तुमचं सारे हाळहाळ करतात स्वानापरी म्हणजे कुत्र्यासारखी गती होते मग माणसाची म्हणून संसारात राहू नाही जास्त मी काय सांगितलं शास्त्र इथपर्यंत सांगते की वयाची 45 वर्ष ओलांडली तुम्हाला एक अपत्य झालं की शास्त्र म्हणते संसार बंद करा आणि सदोतीत देवाचं नामस्मरण करा नाही हा आता तर 40 वर्ष होतात लग्न होतात मग काही बंद करा महाराज आम्ही उलटा आहे कलीचा प्रभाव आहे पण शास्त्र तसं बोलतो जाऊ द्या चला पुढे भगवान भोलेनाथ म्हणतात मी वैश्वर म्हणतात उत्कृष्टात म्हणजे या प्रकृतीहीन अशा स्वरूप म्हणजे शंभू स्वरूपात मी वावरत असतो म्हणून सत्पुरुषांना कधीही प्रकृतीचा संग करू नये जो सत्पुरुष आहे हुशार माणूस आहे ज्ञानवंत आहे त्याने जास्त संसारात रमू नये आमच्यावर ही देवाची कृपा आहे आम्ही 2-2, 3-3 महिने संसारापासून 4-4 महिने गावाच्या बाहेर असतो आमची ही एक तपश्चर्या आहे म्हणून आम्हाला लोक महाराज म्हणून संबोधतात आणि महाराजांना महाराजासारखंच राहावं हे सांगतो तुम्ही लोक आपल्याला देव समजतात देव काय समजतात देव आणि देवासारखंच राहायचं लोकाचारापासून दूर आणि निर्विकारी राहा पार्वती मनात हसून म्हणते की हे योगीराज आपण ज्या वाणीनं बोललात ना ती वाणी प्रकृती नाही का तिला काय म्हणतात वाणी लिंगी आहे की पुल्लिंगी आहे लिंगी स्त्रीलिंगीच आहे की नाही वाणी मग तुम्ही जे बोलला हे प्रकृती नाही का मग तिची संगत आपण का सोडली नाही उलट तिचं हास्य घेऊन आपण का बोलू लागलात
या सगळ्या गोष्टीचा विचार करून तात्विक दृष्टीने जे योग्य असेल ते देवांनी बोलावं हे उचित. सर्वत्रावर प्रकृतीचं बंधन असतेच, म्हणून आपण काही बोलूही नाही आणि करूही नाही. कारण बोलणं आणि करणं हे खाणे पिणे ऐकणे पाहणे सर्व प्राकृतिक व्यवहार आहेत. हे खाणं पिणं ऐकणं हे सगळे प्रकृतीचे प्रकार आहेत, व्यवहार आहेत. वितंडवाद घालणं व्यर्थ आहे. हे महादेवा, जर प्रकृतीहून भिन्न आहात तर मग आपण हिमालयावर तप कशासाठी करता? याचाच दुसरा अर्थ आहे आपल्याला प्रकृतीने वश केलं. म्हणून स्त्री हे एक वशीकरण, बारीक शब्द आहे. माणूस लवकर वश करते स्त्री, म्हणून वशीकरणातही जास्त फसू नये माणसाने, सावधान असलं पाहिजे. म्हणून जुने लोक सांगत होते, बाई असे केस मोकाट सोडू नको. आता सारे मोकाटच असतात. त्याचं कारण आहे की स्त्रीचं केस हे सौंदर्यवान आहे. आणि स्त्रीच्या केसात आकर्षण आहे. म्हणून सदा सर्वदा तिनं केस बांधलेले ठेवायचे, मोकळे नाही ठेवायचे. अस्वल सारखं नाही राहायचं कधी. मी वळून आलो, समजून राहिला तुम्हाला? बाहेर तर नाही चाललं ना? आणि म्हणून आपण स्वरूप विसरलात, म्हणूनच तप करीत आहात. योगेश्वरा, मला आपणाशी निरर्थक वाद घालायचा नाही, पण प्रत्यक्षाला प्रणवाची काय गरज आणि कशाचं अनुमान? जास्त कशासाठी बोलायचं? माझी चांगली गोष्ट आहे का मी प्रकृती आहे? मी कोण आहे? काय झालं मावशी? काय झालं? मावशी कोण उभी राहिली? आता तर चहा घेतला. गरमी होऊन राहिली का इकडे? तरी तर कूलर लावायला बाबा. बरं बरं, आशीर्वाद. मी प्रकृती आहे, आपण पुरुष आहात, हेच खरं आहे आणि त्रिवार खरं आहे. मी आपली शक्ती आहे, माझ्यामुळे आपल्याला मोल आहे. मी नाही तर आपण आहे. स्त्री आहे, स्त्रियामुळे माणसाचं नाव आहे, माणसामुळे स्त्रीचं नाव आहे. पत्नी कोणाची? पत्नी कोणाची? घर मालकाची. मालकीन कोणाची? घर मालकाची. मी आहे म्हणून तुम्ही आहे, तुम्ही आहे म्हणून मी आहे. आणि आपण जितेंद्र असूनही प्रकृतीच्या अधीन होऊन नाना प्रकारची कर्म करीत असता. हे शिवशंकरा, जर तुम्ही प्रकृतीहून वेगळे असाल आणि खरं असेल तर मी तुमच्या जवळ राहिलो, तुमचं काय बिघडणार आहे? काहीच बिघडत नाही. असं शंकरानं पार्वतीचं बोलणं ऐकलं आणि तिला सेवा करण्याची अनुमती दिली. त्याप्रमाणे हिमवंत कन्येला घेऊन घरी गेला. आता रोज पार्वती नियमाने शंकराच्या सेवेला सखींना घेऊन जावं लागलं. म्हणून कुमारिकेला सुद्धा भगवान शिवाची पूजा करण्याचा अधिकार दिला शास्त्राने, बाईला सुद्धा दिला. मग आता कोण अडवणार त्यांना? षोडोपचार मनोभावे पूजा करून परत जाते. शंकराची पूजा करता करता पार्वतीला पुष्कळ दिवस झाले, परंतु निर्विकारी शंकराच्या मनात कधीही विकार उत्पन्न झाला नाही आणि तिला त्यानं स्त्री रूपातही स्वीकारलं नाही. निश्चय केला होता की पार्वतीचा अहंकार निशेष झाल्याशिवाय तिचा स्वीकार करायचा नाही. ते पुन्हा ध्यानमग्न झाले तेव्हा इंद्रादी देव एक दिवस कामदेवाला पाठवलं इंद्राने. पण शंकर निश्चल राहिला. मग त्यांनी कामाला जाळून भस्म केलं.
हे पाहून पार्वतीला गर्व देखील चुरचूर झाला. मग तिनं उग्र तप करून शंकराला प्रसन्न करून घेतला आणि दाम्पत्य रूपाने आपल्या प्रेमानं दिवस घालवू लागले. आणि हे पाहुणे देवांनी परसंतोष झाला. त्यांना तारकासुराचा नाश करणारा बलवान महापुरुष पाहिजे होता. आणि ती आशा आता पल्लवीत झाली. मरीचीचा पुत्र कश्यप, मरीचीचा पुत्र कश्यप, त्याला दक्षिणा आपली मुलगी दिली होती. तिला हिरण्यकश्यपाने हिरण्याक्षाचे 2 मुलं झाले. ही कथा तुम्हाला सांगणार नाही. ही कथा तुम्ही ऐकलेली आहे श्रीमद भागवतात. म्हणून ही कथा सोडून पुढे चालतोय. सगळ्यांची माफी मागू ना. हिरण्यकश्यपूची कथा तुम्ही ऐकली. कशात ऐकली? श्रीमद भागवतात ऐकली. आणि त्याचे पुढे गेलो. दितीला कर्मपुत्र महाभयंकर पुत्र झाला. त्याचे नाव तारकासूर. त्याची जन्मकाळी उल्काल पादादी अनेक दुःख चिन्ह झाली. तारकासूर निर्माण झाला. त्याचं शरीर दगडासारखं टणक कठोर होतं. तारकासुराचं मधुवनात जाऊन देवांना जिंकण्याचा मनोकामना उग्र तप करू लागला. आणि तप कसं होतं त्याचं? खाली मुंडकं वरते पाय, शीर्षासन. हजारो वर्ष तपश्चर्या केली त्यानं. खाली मुंडकं वरते पाय. ब्रह्मण्यवंदा पुत्रा, मी असुराचा उग्र तपानं संतुष्ट होत झाला. त्याच्या समीप जवळ वर देण्यासाठी गेलो. असं जाऊ दे, पण काय बलिष्ठ दुसरा कोणी नसावा. मला शिवाच्या पुत्राकडूनच मृत्यू यावा. आणि तथास्तु म्हटलं. याप्रमाणे मनाप्रमाणे तर अत्यंत हर्षित होऊन शोणितपूरला गेला. आणि तिथे त्याला राज्याभिषेक झाला. तो 3 लोकांचा अधिपती झाला. इंद्रापासून ऐरावत, कुबेरापासून नवनिधी, वरुणापासून श्वेत घोडे, ऋषीपासून कामधेनू, सूर्यापासून उच्चैश्रवा घोडा आणि विश्वातील उत्तमोत्तम सर्व गोष्टींचा आपल्याजवळ संग्रह केला. मग त्यानं त्रैलोक्य जिंकला आणि तो इंद्र झाला. देवानं त्यांना हाकलून दिलं. नंतर नारद ब्रह्मदेवाला सांगतात की सर्व दुःखी कष्टी झालेले देव मला शरण आले. त्यांची स्तुती केली. मला खूप आनंद झाला. आणि पुढे माझ्याच आशीर्वादानं तो बलाढ्य होऊन अजिंक्य झाला. मी त्याला कसं मारणार? म्हणून शंकरच हे केवळ एकटे समर्थ आहे. त्यांचा मुलगाच हे काम करू शकेल शंकराचा. पण शिवजीकरांना पुत्र कुठे आहे मग आता सध्या? पण त्याचाही उपाय करण्यासारखा आहे ना. तो म्हणत होता शिवजीला पोरगा कुठे आहे? मरेल त्याच्या हातानं. कुठे आहे? दक्ष कन्या सतीनं देहत्याग केल्यानंतर पार्वती बनून मेनकेच्या उदरी आली. आणि तिचा जर शिवानं अंगीकार केला तर तिच्यापासून होणारा पुत्रच हे तुमचं कार्य करून तुम्हाला सुखवू शकते. तसा प्रयत्न तुम्ही अवश्य करा. तोपर्यंत मी त्याला भेटून 2 गोष्टी सांगतो. देव माघारी गेले आणि तारकासुराला भेटले. त्याला स्वर्ग सोडून पृथ्वीवर राज्य करण्याला सांगितलं. त्याप्रमाणे पृथ्वीवर आला. शोणितपूर ही राजधानी केली आणि तिथे तो राज्य करू लागला. पण माझ्या म्हणण्याप्रमाणे इंद्रानं सर्व देवांशी विचार विनिमय केला आणि त्यानं मदत रथीला बोलून घेतलं. आणि खूप वाखाणती केली. असं असते, एखादं संकट आलं ना तरच मित्राची परीक्षा केल्या जात असते. जो संकटात साथ देतो तोच खरा मित्र. नाही तर मित्र अनेक असतात, खायापुरते सगळेच असतात. पण संकटात जो खरा साथ देतो त्याला मित्र म्हणायचं. आणि लाचार परिस्थितीत जे स्त्री साथ देते तिलाच पत्नी म्हणायचं. नाही तर परिस्थिती नाही, साडी नाही घेतली की बाई फुकते मी घरी चालली. कसं कसं तसं नाही. जे गरिबी परिस्थितीतून तो संसार पुरा करते तिला पतिव्रता म्हटलं जाते. ती स्त्री खरी.
तू माझा मित्र आहेस, तुझ्याशिवाय माझा कळवळा दुसरा कोणाला नाही म्हणजे येणार नाही. मित्रवर्या मला तू मदत कर, माझं संकट दूर कर. गोड हास्य केला आणि म्हणतोय देवेंद्रा, आज तू हे काय बोलतोय? कोणता मित्र चांगला आहे या जगात आणि कोणता लबाड आहे? ही गोष्ट समजून घेण्याची आहे, बोलण्याची नाही. जो संकट काळी मी येव करीन, मी तव करीन असा कल्पना करतो, तो काय पुढे उजेड पाडतो? अरे सर्वश्रुतच आहे, मी जास्त बोलत नाही. इकडे लक्ष द्या. तुझे इंद्रपद घेण्यासाठी तू उग्र तप करताय. काही काही लोक आपल्यासाठी गोड बोलतात, आपल्यापासून फायदा करून घेतात, अशी मित्र आहेत. पुढे अरे मी जबाबदारी तुझ्यावर टाकणार आहे, मी तूच एक पार पाडण्याचा समर्थ आहे, दुसरा नाही. ऐक मित्रा, सांप्रत काळी तारकासुर नावाचा आहे दैत्य ब्रह्मदेवाच्या वरानं अजिंक्य झाला आहे. तो सगळ्या जगाला त्रास देत आहे. तारकासुर देवांनी त्यानं युद्धात हरवून स्वर्गातून हाकलून दिलं लावलं होतं. त्याच्या मृत्यूचा एक उपाय ब्रह्मदेवानं सांगून ठेवला की तो हा की म्हणजे भगवान शंभूच्या वीर्यापासून उत्पन्न होणाऱ्या बालकाच्या हातूनच तारकासुराचं मरण आहे. भगवान शंकर संध्या हिमालयावर उग्र तप करताय. त्याच्या सेवेला हिमंताची नंदिनी पार्वती आहे. पार्वतीने शिवालाच मनानं वरलं होत आहे, मनानच वरून घेतलं की हे माझे पती आहे. ध्यानमग्न शंकर तिच्याकडे डुंकूनही पाहत नाही. मित्रा, ही जबाबदारी आता तुझी आहे, तू हे पार पाड. देवाचे आशीर्वाद घे आणि तुझा यशाचा परिमल सर्वत्र दरवडू दे. हे इंद्राची कामगिरी ऐकून कामदेवाला निर्देश आहे असा आनंद झाला आणि तो म्हणतो, देवा हे काय मी करीन? असं म्हणून तो सखी रती आणि सखा वसंत असा हिमालयावर जेथे शंकर महादेव तप करीत होते तेथे येऊन पोचला. आणि पुढे इताबरोबर त्यांना कार्याला आरंभ केला. वसंत फुलून गेला. असं म्हणतावर जादूची फुंकर मारली आणि बघता बघता त्याचा रंग बदलला. काया मोहरली आणि निरव शांतता पळाली. आम्रतरुवरून कोकिळा प्रियकराला साथ घालू लागली. जाई जुई मोगरा केतकी आणि सोनचाफ्याच्या सुगंधाने समंत ढवळून निघाला. कोण? वसंत ऋतू. त्याला काय म्हणता? वसंत. कठीण मनाला प्रेमाचा घाम पडू लागला. शंकराच्या मनात पार्वती भरू लागली, कामचेष्टा होऊ लागल्या. असो आणि शंभू महादेवाला त्यांनी नमस्कार केला आणि स्तुती करू लागले. देवाची स्तुती करत असतानाच कोपाविष्ट झालेल्या शंकराने तिसरा डोळा उघडला. त्यातून अग्नीचा लोळ बाहेर पडला आणि काय होत आहे हे लक्षात येण्यापूर्वीच त्यात मदन जळून खाक झाला. गोपाल मन्मथाच्या वृत्तीने आकार मारला. पार्वतीचा चेहरा पांढरा फटफटीत पडला. ही देव काय मोकळून रडू लागले. रतीचा शोक पाहत नव्हता. देवी रतीला मन आवरत नव्हता. पतीच्या शरीराचं भस्म जवळ नीट ठेवून म्हणजे पतीच्या शरीराचं जे भस्म आहे ते जवळ नीट जपून ठेव. भयाचा त्याग कर. आम्हा सगळ्यांचे स्वामी शिव महादेव कृपाळू होऊन तुझ्या पतीला जीवदान देतील. धीर धर. फक्त त्यांचं भस्म सांभाळून ठेव. हा मग भस्मातूनही मानव निर्माला येऊ शकते. ही शाबरी विद्या आहे. काय? शाबरी विद्या आहे. हे नाथपंथीय विद्या आहे आणि सगळ्या विद्येपेक्षा शाबरी विद्या श्रेष्ठ आहे. तुम्ही नवनाथात ते कथा ऐकलीशील. कोणाची? गोरखनाथ, मच्छिंद्रनाथ. त्याच्यात ते कोणते नाथ होते की त्यांना धुवून धावून असं बिलकुल चांबळ चुंबळ धावून धुवून असं वाहू घातलं होतं. काय होतं त्याचं नाव?
मला आठवून राहिलं नाही म्हणून बोललो. चरपटीनाथ चरपटीनाथ चांबळं वाहू घातलं होतं चांबळं, आणि चांबळं वाहू घातल्यानंतर संजीवनी मंत्रानं शाब्रविद्ये मंत्रानं म्हणजे चरपटीनाथाला सजीव केलं. एवढी ताकद आहे त्या शाब्री विद्येत. तुमच्यावर असं काही संकट आलं, काही आलं, बहिरलं विदरलं आहे ना, तर नवनाथ ग्रंथाचं पारायण करत चला. असं जाऊ द्या, चला पुढे. ब्रह्मदेवाच्या वरदानानं तारकासूर खूप माजला. त्याला देवांना जिंकून दारोदार भटकायला लावलं होतं. पार्वतीला आपल्यापासून होणारा पुत्रच त्याला मारू शकेल समजल्यावरून आम्ही त्याला भीड घातली, आणि आमच्यासाठी बिचाऱ्याला म्हणजे प्राणाला मुकावं लागलं. पण कोमलांगी स्मृती विधवा झाली. काय झाली? विधवा झाली. तेव्हा शांत व्हा, शांत व्हा, रतीचा शोक दूर करा. भगवान भोलेनाथ प्रसन्न होऊन म्हणतात, देवांनो ऐका, रागामुळं जे घडलं ना ते आता बदलू शकणार. म्हणून रागाला जरा आवरत चला. जास्त राग येईल, रागाच्या भरात माणूस काय करेल काही सांगता येईल. म्हणून रागाला शांत करा, रागावर नियंत्रण ठेवा. नाईलाज आहे, पण रतीचा कामदेव अनंग म्हणजे शरीर रहित तोपर्यंत राहील, जोपर्यंत रुक्मिणीपती श्रीकृष्णाच्या पृथ्वीवर अवतार होणार नाही. श्रीमद भागवतात कथा येते. या मी शिवपुराणात सांगत नाही, फक्त उदाहरणार्थ फक्त टच करील, पुढे चालेल. तुम्हाला शिवपुराण म्हणजे शिवपुराणात देणार. काय तेव्हा रुक्मिणी पोटी कामदेव प्रद्युम्न या नावानं जन्म घेईल, आणि हा कामदेव रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्न म्हणून जन्माला आला, तर कृष्णाचा मुलगा. आणि मग जन्मता शंभासूर त्याला पळवील आणि समुद्रात फेकून देईल, आणि तो मेला असं समजून आपल्या नगरीला निघून जाईल. तोपर्यंत त्याच्या नगरी सुखानं कालक्रमण कर, तेथे तुला तुझा नवरा प्रद्युम्न रूपात मिळेल, आणि तोच पुढे शंभासुराचा वध करेल. तुझा नवरा धन तुला आणि घेऊन तो आपल्या नगरीला जाईल. माझं वचन असत्य कार्य होणार नाही, लक्षात ठेव. आणि पुढे पार्वतीचं उग्र तप वाढून राहा. मी त्याच्या स्वाधीन तो वडवागणी केला, आणि माझ्या सत्य लोकाला निघून गेलो, अशा रीतीनं जग भयमुक्त झालं. कामदेव जळून भस्म झाला. कामदेव जळून भस्म झालेलं पाहून पार्वती आपल्या सख्यासह वडिलाकडे गेली. नंतर तिला कळलं की शंकर देखील तप सोडून निघून गेले. ती अतिशयानं मूर्छित झाली, बेहोश झाली. पुन्हा शुद्धीवर आली. शुद्धीवर आल्यानंतर आई वडिलांनी तिची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचं दुःख काही कमी होत नाही. ती झोपेत जागेपणी खाताना पिताना स्नान करताना चालताना फिरताना रात्र दिवस शिवशंकरापासून पाण्या वाचून चाटलेल्या मासोळीप्रमाणे तडफडत होते. जीवना वेगळी मासोळी, 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 जीवना वेगळी मासोळी. जैसा तुका तळमळी, जैसा तुका तळमळी, जीवना वेगळी वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी
मासुडी मासुडी जशी पाण्याच्या बाहेर आल्यानंतर तळपड 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 करते त्याप्रमाणे ते तळफळत होती ती सारखी सदाशिवा रे सदाशिवा हेच नाम जपू लागली वारंवार बेहोश होत होती इंद्राच्या प्रेरणेने एक दिवस तू फिरत फिरत हिमालयावर गेला आणि हिमवंतानं तुझं उचित स्वागत केलं आदर सत्कार केला बसण्याकरता आसन दिलं आणि मग त्या तुला पार्वतीच्या जन्मापासून ती इतंबत हकीकत सांगितली आता तू निरोप घेतलास पार्वतीला भेटला आणि सांगितलं की हे कालिके पण काय झालं नुसतं कामदेवाला नुसतं जाळलं आणि तुला सोडून दिलं कारण तो वक्तवत्सल आहे कामदेव